आपण आज पुणे महानगरपालिकेच्या 2025मध्ये सुरू होत असलेल्या निवडणुकांची रणधुमाळी या पार्श्वभूमीवरती प्रभाग क्रमांक 15मध्ये सर्वसाधारण महिला गटाच्या उमेदवार आहेत सीमाताई सुधीरांना घुले. या मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून काम करत आहेत. मागील अनेक वर्षांपासून त्यांचे मिस्टर अनेक वर्षापासून काम करत आहेत आणि त्यांना समाजकारणाची मोठी आवड आहे किंवा समाजाचे प्रश्न सुटले पाहिजेत. समाजाला दिशा देण्यासाठी, चांगली दिशा देण्यासाठी समाजातील वाद तिथले तिथे मिटवणं हे सुधीर अण्णांचं मोठं काम आहे. आणि त्याच पार्श्वभूमीवरती महिला सर्वसाधारण गटातून त्यांना उमेदवारी मिळाली आहे. आपण सीमाताईंशी संवाद साधणार आहोत. सीमाताई, आपल्याला हा जो राजकीय प्रवास आहे तो घरातूनच सुरू झालेला आहे आणि या प्रभागामधल्या लोकांच्या काय समस्या आहेत आणि त्या कशा पद्धतीने सोडवणार आणि आत्तापर्यंत केलेलं काम? माझे मिस्टर पहिल्यापासून ग्रामपंचायतमध्ये काम करत होते 20 वर्ष. मला थोडा अनुभव आला त्याच्यामधून आणि मी अनुभव घेत अशी पुढे आले. पहिले आम्ही राष्ट्रवादीत काम करत होतो, आता आम्हाला शिंदे गटातून काम मिळाले. तर ते जनताच म्हणले आपण कुठं थांबायचं नाही आहे, कुठून तरी आपल्याला काम करायची संधी भेटते ना, मग त्या संधीचं सोनं करायचं, थांबू नका म्हणून असं आम्हाला सांगितलं. मग आम्ही कुठलंही राजकीय किंवा कुठलंही सामाजिक काम करायचं असेल तर तुमच्या हातात सत्ता असावी लागते. या पार्श्वभूमीवर किंवा या विचारानं त्यांनी राजकारणामध्ये उडी घेतली आहे आणि महानगरपालिकेची निवडणूक त्यांना जिंकायची आहे. मतदारांनीच त्यांना उमेदवार म्हणून जाहीर केलेलं आहे आणि हाच आत्मविश्वास बाळगून ते कामाला सुरुवात करतोय. आम्ही मतदानाच्या पर्यंत पोहोचतोय. मतदारांचाही प्रतिसाद चांगला मिळतोय कारण त्या सुधीर अण्णांचं काम एवढं मोठं आहे. मांजरी ग्रामपंचायत असतानापासूनचे महानगरपालिकेमध्ये प्रवास झाल्यानंतर, या गावचा प्रवास सुरू झाल्यानंतर त्यांनी अनेक कामं, मधल्या काळात प्रशासकीय यंत्रणा होती तरीसुद्धा त्यांनी या प्रभागातली, या विभागातली मोरी वस्ती असू देत किंवा मांजरी गाव असू दे किंवा महादेवनगर असू दे, या परिसरामधले रस्ते, ड्रेनेज आणि पाणी, अगदी पाण्याची लाईन जर कमी पडली तर त्यांनी टँकर उपलब्ध करून दिलेत. या माध्यमातून जर काम करून, प्रशासनाकडून काम करून घेतलं तर राजकीय सत्ता हातात असली पाहिजे, या भावनेतून त्यांनी राजकारणामध्ये काम सुरू केलेलं आहे. त्याला तुमचा कसा प्रतिसाद मिळतो किंवा मतदारांचा कसा प्रतिसाद मिळतो? ते मतदारांचा प्रतिसाद चांगलाच आहे आत्ता सध्या. ते तर बोलतातच आम्हाला की ताई तुम्ही मागं हटू नका, तुमचं काम चांगलं आहे, अण्णांचं पण काम चांगलं आहे, अण्णांमुळं तुम्हाला पण खूप अनुभव आलेला आहे त्यातून, तर तुम्ही काही मागं सरकू नका, तुमच्या कामाच्या पाठीमागं आमचा पण थोडाफार हातभार लावू आम्ही. ग्रामपंचायतीमध्ये न जाता तुम्ही अण्णांच्या अनुभवावरून, त्यांच्या कामाच्या पद्धतीवरून तुम्ही महानगरपालिकेमध्ये जाणार, लोकांच्या काय समस्या मांडणार आहात तिथे? रस्ते, पाणी, वीज, ड्रेनेज लाईन्स वगैरे, त्यांनी काही त्यांची अडीअडचणी असतात ते आम्ही सोडवायचा मनापासून प्रयत्न करू.